विजया मनवर, गटप्रवर्तिका, प्राथमिक आरोग्य केंद्र बैरागड। माझ्याकडे धारणमूळ सेंटर आहे आणि माझ्याकडे 10 गावं असून 11 आशा आहेत। तर आम्ही अतिदुर्गम भागामध्ये काम करत आहोत। आणि एकदा अशीच माझ्या धारणमूळमधल्या गावातली एक गोष्ट आहे। एका मातेला प्रेग्नन्सी राहिली आणि तिला 7 महिन्याचं बच्चू तिच्या गर्भामध्ये गेलं होतं। सोनोग्राफी केली, तिच्या सोनोग्राफीमध्ये ते मृत आढळलं आणि तिला सगळ्या डॉक्टरांनी प्रयत्न केले की बाई तुला ॲबॉर्शन करावं लागेल, आम्हाला डॉक्टरी पद्धतीने दवाखान्यात ॲडमिट हो। तर ती कोणाचंही न ऐकता भूमका पडियालाकडे जात होती। हमारे बाबा उसमें जान डालते अशी म्हणत होती। मग नंतर आम्हाला सरांनी सांगितलं हिच्याकडे लक्ष ठेवा, काही पण होऊ शकते, तिच्या जीवाला पण धोका आहे। आम्ही वारंवार सगळ्यांनी भेटी दिल्या, आमच्या आशाताईंनी मदत केली, मी सुद्धा खूप मदत केली। मी तिला मतलब दिवसभर तिच्यासोबत तिच्याकडे लक्ष द्यायची आणि सर पण मधातून यायचे। असं करून तिला 4-5 दिवस झाले। तर तिला मग आणखी मी व्हिजिटला गेली, तिच्यासोबत म्हटलं भैया इतकी बात सुनो। तिच्या मिस्टरांना भेटली, तिला सांगितलं तुला हे अबॉर्शन करणं, दवाखान्यामध्ये ॲडमिट होणं खूप गरजेचं आहे। पण ती काय म्हणाली मला की माझ्या आत्याला 15 महिन्यानंतर बाळ झालं। आमच्याकडे 15 महिने पण बाईला राहतात, दिवस राहतात 15 महिने, पण ती प्रेग्नंट राहू शकते। 15 महिन्यानंतर त्या बाळाला जीव येतो आणि आमचे भूमका पडियाल त्याच्यामध्ये जीव टाकतात असं ती म्हणाली आणि ती तशीच मंदिरात पूजा करायला निघून गेली। नमस्कार।